GSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनिता पिंपळखरे उपाध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गेल्या भागात आम्ही विचारलं होतं की आद्य शंकराचार्य यांच्याबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल का. तर तुमच्यापैकी अनेक श्रोत्यांनी आम्हाला सांगितलं की नक्की तुम्ही आम्हाला सांगा, आम्हाला अगदी आवडेल. त्यामुळे आजचाही भाग आम्ही आद्य शंकराचार्यांबद्दलच घेणार आहोत. मिलिंद दादा इथे उपस्थित झालेले आहेत. नमस्कार मिलिंद दादा. नमस्कार दादा. तसं पाहायला गेलं तर आद्य शंकराचार्य यांचं आजच्या काळातही महत्व आहे, ते का आहे? हो, ज्याला आपण रेलेव्हन्स असणं म्हणतो, प्रासंगिकता असणं. तर शंकराचार्य जवळजवळ 2500 वर्षांपूर्वी त्यांचं अस्तित्व होतं. मला वाटतं त्यांचा जन्म आहे इसवी पूर्व 509. बरोबर. तर इतक्या जुन्या काळामध्ये असून सुद्धा आजही आपल्याला शंकराचार्य यांचं कौतुक वाटतं, त्यांच्याबद्दल प्रेम वाटतं. त्यांनी जे लिहून ठेवलं ते अवाक होऊन आपण बघत असतो आणि त्याचा अर्थ आपल्याला कळलेला आहे असं वाटत असतानाच कुठल्या तरी ओळीत कळतं की यातलं आपल्याला फारसं काही कळलेलं नाही. पुन्हा एकदा ते आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. तर इतके ते डिवाइन असे आचार्य होऊन गेले. त्यांची प्रासंगिकता का सांगायची, त्याच्या मागचं कारण आहे. शंकराचार्यांनी सगळ्यात महत्वाचं कार्य काय केलं तर वेदांचं संकलन केलं. वेद जे स्कॅटर्ड झालेले होते ते सगळे त्यांनी एकत्र केले, त्यांची योग्य पद्धतीने पुनर्मांडणी केली आणि आज आपल्याला जे वेद आपल्या समोर आलेले दिसत आहेत त्याचं श्रेय त्यांना जातं. दादा, व्यासांनी पण केलीच होती ना ही मांडणी? वेद व्यासांचा काळ आहे 5561 इसवी सन पूर्व, म्हणजे जवळजवळ 5000 वर्षांचा काळ मध्ये गेला. शंकराचार्यांचा जेव्हा जन्म झाला त्याच्या मधल्या काळामध्ये बुद्धांचा अवतार आला आणि मग बुद्ध धर्म स्थापन झाला आणि मग बुद्धिझम ही फिलॉसॉफी नंतरच्या काळामध्ये रुजू झाली. त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू वैदिक सनातन धर्म आहे तो लोप पावला आणि तो फक्त कर्मकांडापुरताच शिल्लक राहिला. तर शंकराचार्य जेव्हा संपूर्ण देशभर भ्रमण करायला लागले तेव्हा त्यांना ही वस्तुस्थिती लक्षात आली. ना बुद्धिझम किंवा बौद्ध धर्मातल्या प्युअरेस्ट गोष्टी त्या काळातल्या लोकांच्या वागण्या बोलण्या विचारांमध्ये प्रकट होत होत्या, ना हिंदू धर्मातल्या वैदिक सनातन ज्ञानपूर्ण गोष्टी समाजामध्ये रुजू झालेल्या होत्या. अशी ती विचित्र परिस्थिती निर्माण झाली, गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एक्झॅक्ट शब्द तुम्ही सांगितला. अशा काळामध्ये शंकराचार्यांनी 4 कोन, ज्याला आपण म्हणतो चतुष्कोन, तर संपूर्ण भारत भूमीचे 4 मुख्य जे बिंदू आहेत 4 कोनांमध्ये तिथे भ्रमण केलं पायी. म्हणजे शृंगेरी, द्वारका, जगन्नाथपुरी आणि ज्योतिर्मठ, है ना? अगदी बरोबर. इतके जे एक्स्ट्रीम जारी पॉइंट्स आहेत तिथे ते चालत चालत गेलेत आणि या दरम्यान संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन त्यांनी परिस्थिती बघितली आणि मग त्यांना असं लक्षात आलं की आपल्याला वैदिक धर्माची पुनर्स्थापना करायची आवश्यकता. आणि वैदिक किंवा सनातन धर्म हा विचार आणि आचरण याच्यावरती जास्त फोकस करणारा धर्म असल्यामुळे पुनर्स्थापना करण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा ग्रंथ म्हणजे वेद. म्हणून वेदांचं उपनिषदांचं संकलन करून त्यांची पुनर्मांडणी त्यांनी केली. शंकराचार्यांचं सगळ्यात महत्वाचा आपल्याला माहिती असलेला भाग जो आहे की विद्वान किंवा पंडित जे आहेत वेगवेगळ्या धर्मातले त्यांच्याबरोबर वादविवाद करायचा, चर्चा करायची आणि त्यांच्या मतांचं खंडन करायचं योग्य पद्धतीने आणि ते जिंकायचं आणि आपल्या धर्माची पुनर्स्थापना करायची. असं ते देशभर करत गेले आणि खऱ्या अर्थाने त्यांनी पुनर्स्थापना केली हिंदू धर्माची. मला असं वाटतं की भारतवर्ष एकसंध राहावा आणि भारतीय संस्कृती सदैव ताजी राहावी यासाठी त्यांनी हे काम केलं असं. अगदी. आणि भारतीय धर्म, सनातन किंवा वैदिक धर्म ज्याला आपण म्हणतो, तो वैश्विक आहे. बरं, खरं. कारण की तो न्यूट्रल आहे. ज्याला कोणाला योग्य पद्धतीने विवेकाने विचार करायचा आहे आणि विवेकाने आचरण करायचं आहे तो वैदिक धर्माप्रमाणेच वागतोय. बरोबर. ही साधी सोपी व्याख्या त्या धर्माची आहे.
तर त्यांनी जी पुनर्स्थापना आणि सगळ्या ग्रंथांची पुनर्मांडणी केली, त्याचा उपयोग काय आहे सांगतो. आपल्याला जर ख्रिश्चन धर्म आपण बघितला तर त्यांच्याकडे बायबल आहे, मुस्लिम धर्म बघितला तर त्यांच्याकडे कुराण आहे, आणि त्या धर्माच्या लोकांनी त्यांच्या ग्रंथांना पकडून ठेवलेलं आहे आणि त्याचं अध्ययन ते करतात आणि त्या पद्धतीने ते वागतात. हिंदूंचं काय झालं की त्यांनी वैदिक धर्माचं, त्याच्या ग्रंथांचं अभ्यास करण्याचं कार्य सोडून दिलं आणि मग पाश्चात्य किंवा इतर कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायला लागले. तर मूळ जे आपल्या DNA मध्ये आहे, जीन्समध्ये आहे, तो अभ्यास आपण करायला पाहिजे याची जाणीव आणि तो बेस आपला जो आहे सातत्याने त्याचं संरक्षण करायला पाहिजे आणि संवर्धन करायला पाहिजे. या जाणीवेतनं शंकराचार्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. आज आपण जो हिंदू धर्म म्हणतो त्याच्यासाठी जे ग्रंथ आपण वेद, उपनिषद, गीता वगैरे म्हणतो ते शंकराचार्यांच्यामुळे आणि इतर लोकांच्यामुळे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि आताचा काळ तुम्ही बघाल तर नवीन जनरेशन्स असतील किंवा आधीच्या जनरेशननी सुद्धा ज्यांनी संपूर्ण आयुष्य संघर्षात घालवलं ते आता या धर्माचा आणि धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करतात आणि त्यांना कळतंय की आपला धर्म जो आहे आणि ते जे ग्रंथ आहेत ते अत्यंत सायंटिफिक आहेत आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रगल्भ आहेत. तर आता आपण ज्याला गोल्डन पिरियड म्हणतो, कलियुग संपलेलं आहे आणि सुवर्णयुग सुरू झालेलं आहे. तर त्या सुवर्णयुगाची स्थापना करण्यासाठी जे लोक इथे आता राहतील त्या लोकांना सनातन धर्माची, वैदिक धर्माची संपूर्ण माहिती असायला पाहिजे, ज्ञान असायला पाहिजे. त्या दिशेने सगळा प्रवास सुरू झालाय. त्याचं संपूर्ण श्रेय आपण शंकराचार्यांना देऊ शकतो. बरोबर. आणि वयाच्या 3ऱ्या वर्षी ते सगळे श्लोक सांगितलेले म्हणू लागले. 6व्या वर्षी मुंज झाली. 3 वर्षात संपूर्ण अध्ययन पूर्ण झालं. हे इतकं अद्भुत आहे. ज्याला 12-12 वर्ष अध्ययन करून सुद्धा अनेक गोष्टी शिकता येत नाहीत, अर्धवट राहतात. त्याच्यात शंकराचार्यांचं सगळं शिक्षण 3 वर्ष झालं. 8व्या वर्षी ते गुरुगृहातनं घरी आले आणि देश विदेशातनं लोक त्यांच्या बरोबर चर्चा करणे किंवा वादविवादामध्ये भाग घेणे आणि त्याच्यामध्ये आचार्य जिंकत होते. 8व्या वर्षापासून ते 13व्या वर्षापर्यंतचा हा संपूर्ण काळ. आणि तुम्हाला माहिती असेल आचार्य 9-10 वर्षाचे असतील. रोज भिक्षा मागण्यासाठी म्हणून ते गावामध्ये फिरत होते. तसेच एकदा ते भिक्षा मागण्यासाठी एका घराच्या बाहेर उभे राहिले आणि भिक्षा दे माता असं म्हणाले. त्या घरामधली जी माता होती ती अत्यंत गरीब अवस्थेमध्ये होती, दारिद्र्यात होती. तर तिला, त्या मुलाला काहीतरी भिक्षा द्यावी असं वाटत होतं, पण तिच्याकडे खायला अन्न नव्हतं. तेवढ्यात तिला तिच्याकडे एक आवळा दिसला. तर स्वतः न खाता तिने तो आवळा त्याच्या झोळीत घातला आणि म्हटली की बाबा 3 दिवस आम्ही कुटुंबियातल्या कोणीच काही खाल्लेलं नाही, पण मला तुला भिक्षा द्यायची खूप इच्छा झालेली आहे, तर हा आवळा तू घे. तर त्या क्षणी शंकराचार्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांचं हृदय इतकं गलबललं आणि त्यांनी देवीला आवाहन केलं की हे माते, या आईने मला तिच्या तोंडातलं अन्न काढून खायला दिलेलं आहे आणि तिची अवस्था किती बिकट आहे, तर तू तिला मदत कर. आणि ते जे स्तोत्र जीवाच्या आकांताने देवीला म्हटलं त्याला कनकधारा स्तोत्र असं म्हणतात. कारण की तो जो आवळा खायचा आईने दिलेला होता भिक्षा म्हणून, तर त्यांच्या घरामध्ये आवळ्याचं झाड होतं, तिथून सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला असं म्हणतात. ते कुटुंब श्रीमंत झालं आणि मग ते यांचे शिष्य आणि समाज कार्यासाठी त्यांनी वाहून घेतलं पुढे. तर हे का सांगायचं कारण की शंकराचार्यांच्या लहानपणी जे चमत्कार झाले त्याच्यामधनच ते जसे संत ज्ञानेश्वरांच्या काळात झाले त्यांचा, तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण जे म्हणतो तसं शंकराचार्यांचं पण दिसत होतं की लहानपणापासून, जसं कृष्णाचं आहे, त्यांचे जे लहानपणापासून जे अचिव्हमेंट आहेत त्याच तुम्हाला शंकराचार्यांच्या आणि संत ज्ञानेश्वरांच्या दिसतात की लहानपणापासूनच अनेक दिव्य चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये घडले आणि समाज कार्यासाठी, देशाच्या उद्धारासाठी, जनमानसांच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं. तर आत्ता जी कथा सांगितली आणि जे कनकधारा स्तोत्र म्हणून मी सांगितलं ते नाथांनी माझ्याकडून गाऊन घेतलं. अतिशय सुंदर काव्यरचना आहे. हो दादा, तुम्ही पण आम्हाला साधनेमध्ये ते सांगता. तुम्ही जे रेकॉर्ड केलं होतं कनकधारा स्तोत्र ते आम्हाला ऐकवा ना. हो, नक्की गातो. कनकधारा स्तोत्रम् अंगं हरे
पुलकभूषणमाश्रयन्ति भृङ्गाङ्गनेव मुकुला भरणं तमालम् अङ्गीकृताखिल विभूतिरपाङ्गलीला माङ्गल्यदास्तु मम मङ्गलदेवताया मुग्धा मुहुर्विदधति वदने मुरारे प्रेमत्रपाप्रणिहितानि गतागतानि मालादृशोर्मधुकरीव महोत्पलेया सा मे श्रियं दिशतु सागरसम्भवायाः विश्वामरेन्द्रपद विभ्रमदानदक्षम् आनन्दहेतुरधिकं मुरविद्विषोऽपि ईशन्निषीदतु मयि क्षणमीक्षणार्धम् इन्दीवरोदरसहोदरमिन्दिरायाः आमीलिताक्षमधिगम्य मुदा मुकुन्दम् आनन्दकन्दमनिमेषमनङ्गतन्त्रम् आकेकरस्थितकनीनिकपक्षनेत्रम् भृत्यै भवेन्मम भुजङ्ग शयाङ्गनाया बाह्यन्तरे मधुजित श्रितकौस्तुभेया हारावलीव हरिनील मयि विभाति कामप्रदा भगवतोऽपि कटाक्षमाला कल्याणमावहतु मे कमलालयाया कालाम्बुदालि ललितोरसिकैटभारे धाराधरे स्फुरति या तडिदङ्गनेव मातुः समस्तजगतां महनीयमूर्ति भद्राणि मे दिशतु भार्गवनन्दनाय। तर श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिवगोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग
अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.